फायनली भावानो पोहोचलोय आपण मालवण तारकर्ली बीचवर. दिवसात सुरुवात आपली काय रेग्युलर दुकान चालू करून असते. दुकान बंद केलं, घरात गेलो तर अंडी संपलेत. मग गेलो मोऱ्या दुकानात अंड्या ट्रे घेतला आणि गेलो घरात. पप्पाने कांदा मिरच्या सगळे चिरून ठेवलेत. पप्पाने म्हणून आमलेट करा. पप्पा आमचं काय वडापाव चालू करायला ते आमलेट पाव. पहिला काय आमचा आमलेट पावचा काढा. बरेच दिवसांनी पप्पांच्या हातचं आमलेट खाल्लं. आमलेट तर ओके मध्ये झालं सगळे. चिकन घेतलं, आमलेट खाल्लं, दिला तडाखा. वर आला योग्या. अचानक आमचं जायचं ठरलेलं मालवणला. ठरवून काय होत नसते. चला जाऊ मी चेष्टा इथं कुठं जायचं काय केलं माहिती काय योग्या नाही म्हणाल तरी येणार. योग्याच्या पप्पाला फोन लावला. पप्पाला ह्याच्या तयार केला आणि म्हणलं योग्याला सांगा जायला. कोणावर ना बोलवून घेतला. क्लायंट अटेंड करतील सुटले कशीच गेलो असं आम्ही. मुतखडा त्रास चालू झाला. हे ऍडमिट सरकार आलो मालवण मध्ये. टाकी फुल केली पंपावर आणि निघालो तारकर्ली बीचवर. पोहोचलोय आपण मालवण. ही भावा हे आमचं कोल्हापूरचं डॉन भाऊ आपला मालवणला यायचं पण कोल्हापुरात सगळं टाकून आले. सुट्टी नाही. 200 स्पीड आली. तासाभरात आली कोल्हापुरात राहणारी. आम्हाला पोचायला जरा वेळ झाला. सनसेट व्हायला आलता. कोण काढाल तर लव, कोण बारक्या बरोबर खेळतं, कोण बोटीत बसून निघालतं. शाळेची सल पण आलती. बीचवर जरा इकडे तिकडे फिरलो आणि गेलो रूमवर. रूम तर एकदम ओके होती. तुम्हाला माझ्या आवाजाच्या पाठीमागे लाटाचा आवाज येत असेल कारण मी समुद्राच्या काठाला बसून मस्तपैकी एडिटिंग करत बसलोय.